अय्यो गिऱ्याची मिशीच कापली रे आता र तेव्हा कसं व्हायचं गिऱ्याचं लगीन तर नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो AK हेअरपॉट मध्ये. आता AK हेअरपॉट सलून मध्ये परफेक्ट सलूनवाला. आता इथं गेल्या गेल्या बघतो का नाही आमचं गावचं लाडकं दाजी बबलू दाजी, त्यांच्या काळा तोंडाला काहीतरी लावलेलं. म्हणलं आधीच तुम्ही काळ आहे त्यामुळे हे काळ काय तोंडाला लावले काय माहिती, पण म्हटलं थांब नाही म्हणलो काय लावले काय कळत नव्हतं, पण चकत होतं आमचं दाजी. म्हटलं जा तिकडे गावचं आमचं एकच लाडकं दाजी आहे. तेवढ्यात गिऱ्या बसलेला आपलं शांत साईडला. साईडला बसलेला बरं का, पण साईडला गप शांत बसत नव्हता. आबे काशीत संग आपलं काहीतरी गप्पा मारत होता. म्हणलं बस गप्पा मारा. म्हणलं तेवढ्यात म्हणायला लागला काय करायचं. तेवढ्यात आमचं बंधू राजानं काहीतरी नाकाला काळा भांगार लावलेलं. म्हणलं माकडासारखं नाही तू वांढरासारखा दिसतोय पाक काळा भांगार, आणि त्यात नाक काळा भांगार केले. म्हणलं जा त्या आता आमचाच बंधू राजा आहे म्हणलं आम्हाला सांभाळून घ्यायला लागतंय कसा का असं ना. तेवढ्यात आपलं मग गिऱ्या भाई मला सांगायला लागला बरं का. म्हणलं मला काय सांगू नका, अभिषेकला सांग कसं कापायचं केस बिसं, नाही तर नरडत कापल ती सगळं. त्यानं लगेच कापाय सुरू केली बरं का. त्याला म्हणलो माझा पण नंबर आहे बरं का पाठीमागं, माझे पण केस कापायचे येते. आता कसं आहे माहिती आहे पुण्याहून आलोय म्हणलं उठून दिसलं पाहिजे. त्यामुळं तेवढ्यात आमचं गणित बेवफा एक्सपर्टचं मालक बसलेलं साईडला ना आमच्याकडे लक्ष ठेवत होतं. म्हणलं बरं आमच्याकडे लक्ष ठेवा बरं का. म्हणलं पण माझा नंबर लागलाय बरं का, तुम्ही माझ्या पुढं जायचं नाही अजिबात. विषय खोल करून टाकू बघून. तेवढ्यात बघा कसं आहे की भावाची मिशा कडक एकदम दिसली पाहिजे म्हणून कापत होताच. तेवढ्यातच भाऊची मिशेस कट झाली साईडनं. गिऱ्या लगेच म्हणायला लागला की अरे माझं अजून लगीन झालं नाही, लगीन कधी व्हायचं माझं काय माहिती. घरची पण पोरगं बघत नाही काय पोरगी पण बघत नाही काय. आता म्हणलं जाऊन तिकडे. तेवढ्यात आमची गावची आवी काटकर उपस्थित झालेला आहे तिथं. आणि त्यात तुम्हाला सांगतो की सलनवाल्याला जास्तच नंबर लावलेला, त्यामुळे ही आपलं दिवाळी जवळ येते म्हणून ही हातानं सुरू केलेलं. म्हणलं सलनवाल्याच्या पोटावर लवकरच पाय देणार आहे तुम्ही बरं का. पोटावर काय डोक्यावर पण द्याचाल काय सांगता येत नाही बरं का. म्हणलं 60 रुपये वाचवायसाठी काय पण करायला लागलाय तुम्ही. म्हणलं गप सोन्या तू. म्हणलं मी आपलं शांत गप बसून व्हिडिओ काढत होतो बरं का, पण ह्यांची मजाच घेत होतो नुसती. आता कसं आहे बरं का बघा, आता शेवटीला अभिषेक काच तिकडचं आलं का नाही सांगा. सलनवालाच आला. मिशा फक्त कोरायसाठी लावलं बरं का. चांद्या म्हणलं कसं काय असं ना, जाऊन ते कसं तरी पाहुणे केलं बरं का जुगाड. आणि जाऊन ते आपलं आमचं बबलू दाजी बसलेलं तेवढ्यात, आणि ती काळं तोंडाचं काहीतरी काढून बसलं. आणि म्हणलं चला साईडला आता माझा नंबर आलाय आता मी बसतो. त्यांना बबलू दाजीला हाकाललं बरं का तिथनं, आणि मी बसलो. आता चला मित्रांनो माझा नंबर आलाय बरं का. मी आपलं माझं बघतो कसं आहे ते, नाहीतर माझं ही नरड कापल केस कापण्याऐवजी. चला मित्रांनो पुढल्या पार्टमध्ये भेटूया आपण. चला बाय बाय टाटा. तुम्ही पण तुमची कामं करा, मला पण केस कापू दे व्यवस्थित, नाहीतर हे नरड कापून माझं उद्या मला जागायचं आहे बरं का. विषय समजून द्या.